नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अति संभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहावयास मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. कोणत्या ग्रहाला स्वतःभोवती व सूर्याभोवती फिरण्याचा सारखाच कालावधी लागतो? कोणत्या ग्रहाला स्वतःभोवती व सूर्याभोवती फिरण्याचा सारखाच कालावधी लागतो? तर ऑप्शन क्रमांक 3 शुक्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 गुरु हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, हवेतील सर्वात जास्त प्रमाण असणारा वायू कोणता? हवेतील सर्वात जास्त प्रमाण असणारा वायू कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 नायट्रोजन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, चंद्राला पृथ्वीभोवती एक परिक्रमा करायला साधारणतः डॅश डॅश कालावधी लागतो? चंद्राला पृथ्वीभोवती एक परिक्रमा करायला साधारणतः डॅश डॅश कालावधी लागतो? तर ऑप्शन क्रमांक 4 28 दिवस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, क्योटो प्रोटोकॉल खालीलपैकी कोणत्या गोष्टीशी निगडित आहे? क्योटो प्रोटोकॉल खालीलपैकी कोणत्या गोष्टीशी निगडित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हरितगृह वायू उत्सर्जन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या पाण्याच्या डॅश डॅश टक्के पाणी समुद्रामध्ये आहे? पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या पाण्याच्या डॅश डॅश टक्के एवढे पाणी समुद्रामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 97.30% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, पृथ्वीचा उपग्रह कोणता? पृथ्वीचा उपग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 चंद्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, दिवस रात्र डॅश डॅश येथे समान असतात? दिवस रात्र डॅश डॅश येथे समान असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 विषुववृत्तावर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, चंद्रावरील गुरुत्वाकर्षण पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाच्या किती पट आहे? चंद्रावरील गुरुत्वाकर्षण पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाच्या किती पट आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 1/6 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, चीन देशाची राजधानी कोणती आहे? चीन देशाची राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बेजिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, पुढीलपैकी कोणता समुद्र हा पूर्णपणे जमिनीने वेढला आहे? पुढीलपैकी कोणता समुद्र हा पूर्णपणे जमिनीने वेढला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मृत समुद्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, सर्वात जास्त तापमान असणारा कोणता ग्रह आहे? सर्वात जास्त तापमान असणारा कोणता ग्रह आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मर्क्युरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, मलेशियाची राजधानी कोणती? मलेशियाची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 कैलालापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, ग्राम मालिकेत पृथ्वीचे स्थान खालीलपैकी कोणकोणत्या ग्रहाच्या दरम्यान आहे? ग्राम मालिकेत पृथ्वीचे स्थान खालीलपैकी कोणकोणत्या ग्रहाच्या दरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 शुक्र व मंगळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, सूर्य हा ग्रहमालेतील केंद्रबिंदू असून सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात हे कोणी प्रतिपादिले? सूर्य हा ग्रहमालेचा केंद्रबिंदू असून सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात हे कोणी प्रतिपादिले? तर ऑप्शन क्रमांक 1 निकोलस कोपर्निकस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, 18व्या शतकापर्यंत आफ्रिकेस डॅश डॅश म्हणून ओळखले जात होते? 18व्या शतकापर्यंत आफ्रिकेस डॅश डॅश म्हणून ओळखले जात होते? तर ऑप्शन क्रमांक 2 अज्ञात खंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणत्या दिवशी सूर्याचे सुरू होते? खालीलपैकी कोणत्या दिवशी सूर्याचे उत्तरायण सुरू होते? तर ऑप्शन क्रमांक 4 22 डिसेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, चंद्र दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो? चंद्र दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो? तर ऑप्शन क्रमांक 4 50 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, भूवाचकाच्या वरच्या भागाला काय म्हणतात? भूवाचकाच्या वरच्या भागाला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 सियाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग पृथ्वीवरून दिसू शकतो? चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग पृथ्वीवरून दिसू शकतो? तर ऑप्शन क्रमांक 2 59% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, आजच्या अनेक खंडाच्या निर्मितीच्या अगोदर एक जिनसी खंड कोणता? त्याचे नाव काय होते? आजच्या अनेक खंडाच्या निर्मितीच्या अगोदर एक जिनसी खंड होता, त्याचे नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 3
पॅन्डिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 निफे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, व्ही आकाराच्या दर्याघळई जलप्रपात ही भूरूपे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे निर्माण होतात? व्ही आकाराच्या दर्याघळई जलप्रपात ही भूरूपे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे निर्माण होतात? तर ऑप्शन क्रमांक 1 नदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, सागरी जलात डॅश डॅश प्रमाण सर्वात अधिक असते? सागरी जलात डॅश डॅश प्रमाण सर्वात अधिक असते? तर ऑप्शन क्रमांक 3 सोडियम क्लोराईड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, जगातील सर्वात लांब सागरी कालवा कोणता? जगातील सर्वात लांब सागरी कालवा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 सुएझ कालवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, सूर्यापासून येणारी अतिनील म्हणजेच अल्ट्राव्हायलेट वातावरणाच्या कोणत्या थरात शोषले जाते? सूर्यापासून येणारी अतिनील किरण म्हणजेच अल्ट्राव्हायलेट वातावरणाच्या कोणत्या थरात शोषले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 ओझोन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, पृथ्वीपासून सूर्याकडे जाताना सूर्यमालेतील पहिला ग्रह कोणता? पृथ्वीपासून सूर्याकडे जाताना सूर्यमालेतील पहिला ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 शुक्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, पृथ्वीवर 180 किलोग्राम वजन असणाऱ्या व्यक्तीचे वजन चंद्रावर किती असते? पृथ्वीवर 180 किलोग्राम वजन असणाऱ्या व्यक्तीचे वजन चंद्रावर किती असते? तर ऑप्शन क्रमांक 3 30 किलोग्रॅम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, वातावरणामध्ये नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के आहे? वातावरणामध्ये नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 78 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, दिवस व रात्र कुठे समान असतात? दिवस व रात्र कुठे समान असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 विषुववृत्तावर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, रोम शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? रोम शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 टायगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, लंडन शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? लंडन शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 टेम्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, भारताने सन 2012 साली अंटार्क्टिकावर हे संशोधन केंद्र म्हणजेच तिसरे उभारले आहे. भारताने सन 2012 साली अंटार्क्टिकावर डॅश डॅश हे संशोधन केंद्र म्हणजेच तिसरे उभारले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 भारती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, आयफेल टावर हे कोणत्या शहरात आहे? आयफेल टावर हे कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पॅरिस फ्रान्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, बाष्पयुक्त वाऱ्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्यास कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? बाष्पयुक्त वाऱ्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्यास कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रतिरोध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, लिओनार्दो द विन्सी हे संग्रहालय कोणत्या शहरात आहे? लिओनार्दो दी विन्सी हे संग्रहालय कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मिलन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, झुरिच या शहरास युरोपाची आर्थिक राजधानी म्हटले जाते. झुरिच हे शहर कोणत्या देशात आहे? झुरिच या शहरास युरोपची आर्थिक राजधानी म्हटले जाते. झुरिच हे शहर कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 स्वित्झर्लंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, बूटग्रह म्हणजे कोणता ग्रह आहेत? बूटग्रह म्हणजे कोणता ग्रह आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 नेपच्यूनच्या पलीकडील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, पृथ्वी सूर्यापासून जेव्हा जास्तीत जास्त अंतरावर असते त्या अवस्थेला काय म्हणतात? पृथ्वी सूर्यापासून जेव्हा जास्तीत जास्त अंतरावर असते त्या अवस्थेला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 अपसूर्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, मान्सून पाऊस खालीलपैकी कोणत्या देशात पडत नाही? मान्सून पाऊस खालीलपैकी कोणत्या देशात पडत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 इराण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, पॅसिफिक महासागराची पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या किती टक्के भाग व्यापला आहे? पॅसिफिक महासागराचे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या किती टक्के भाग व्यापला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 33% भाग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, किबुत्झ हा शेती
प्रकार कोणत्या देशात आढळतो? किबुत्झ हा शेती प्रकार कोणत्या देशात आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 1 इस्राईल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, सौदी अरेबियाची राजधानी कोठे आहे? सौदी अरेबियाची राजधानी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रियाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, कोणत्या शहराला श्रीलंकेची प्राचीन राजधानी म्हणतात? कोणत्या शहराला श्रीलंकेची प्राचीन राजधानी असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 अनुराधापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, खालीलपैकी कोणते अंटार्क्टिक खंडातील सर्वोच्च शिखर आहे? खालीलपैकी कोणते अंटार्क्टिक खंडातील सर्वोच्च शिखर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 व्हीनस मॅनिफ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, खालीलपैकी कोणत्या ग्रहाभोवती असलेल्या दाट वातावरणात अमोनिया, मिथेन व हायड्रोजन या वायूचे अस्तित्व आढळून आले आहे? खालीलपैकी कोणत्या ग्रहाभोवती आलेल्या दाट वातावरणात अमोनिया, मिथेन व हायड्रोजन या वायूचे अस्तित्व आढळून आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 शनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, पृथ्वीच्या सर्वात मधल्या थराला डॅश डॅश म्हणतात? पृथ्वीच्या सर्वात मधल्या थराला डॅश डॅश म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 सियाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, कोणत्या दोन ग्रहांना उपग्रह नाहीत? कोणत्या दोन ग्रहांना उपग्रह नाहीत? तर ऑप्शन क्रमांक 1 बुध व शुक्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, जगप्रसिद्ध सुएज कालवा कोणत्या देशातून जातो? जगप्रसिद्ध सुएज कालवा कोणत्या देशातून जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 इजिप्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता? वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 21 जून हे आपले करेक्ट आन्सर होईल.